वैष्णवी हगवणे प्रकरणाच्या नंतर महिला राज्य आयोग हे रडारवर आलेलं आहे. आता त्याची दोन कारणं आहेत. एक तर रुपाली चाकणकरांबद्दल वैयक्तिक मत्सर खूप आहे, त्यात महिलाच पुढे जास्त आहे. आणि दुसऱ्यांना असं वाटतं की तिला कायद्याचं काही कळत नाही वगैरे वगैरे वगैरे, त्यामुळे तिला काढलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात तिचा राजीनामा घ्यायचा आहे आपल्याला, असं ते एक टार्गेट आहे. आता सगळं आहे. त्यात परत राजभवनामध्ये मिटिंग झाली, आता महिलांची मिटिंग नीलम गोरेंनी बोलवली वगैरे वगैरे. मी तुम्हाला सांगू का, हे काहीही होणार नाही, काही होणार नाही. उद्या रुपाली त्या चाकणकरांचा राजीनामा जरी घेतला तरी काही होणार नाही. ह्यांचा जो सेटअप आहे, ह्यांची जी सिस्टम आहे आणि त्यांच्याकडे अधिकार आहेत आणि त्यांची जी मानसिकता आहे, हे इतकी कालबाह्य आहे. मी तुम्हाला सांगतो की आत्ता महिला आयोग आहे, राज्य महिला आयोग, मी तुम्हाला सांगतो की भाजपच्या महिला आयोग, राज्य महिला आयोगाच्या, ज्या आत्ता राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत विजया रहाटकर, ज्या 30 वर्षापूर्वी माझी एकदम घनिष्ठ मैत्री, त्यांचे मित्र, त्याचे मिस्टर आणि मी वगैरे, आम्ही एकदम त्या कार्यकर्ते होते. त्यांचं करिअर घडवण्यात, त्यांचं मनोबल, त्यांचं भविष्य सांगण्यात माझा फार मोठा वाटा आहे. त्यांना विचारा तुम्ही. 2017मध्ये त्या 18मध्ये केव्हा तरी होत्या त्या महिला आयोगाच्या, बँड्रामध्ये त्यांचं ऑफिस, इतकं तकलादू वगैरे. माझ्या मिसेसनी कंप्लेंट केली त्यांच्या मिस्टरांच्या मित्राच्या विरुद्ध की त्यांनी घटस्फोटाची ऑफर दिली, प्रदीप धेडकर त्याचं नाव. तर तिथे भेटायला गेली माझी मिसेस. तर ह्या विजय त्या राटकर केबिनमध्ये लपून बसल्या आणि माझ्या मिसेसनी ईमेल केला, लेखी पत्र दिलं. त्यामुळे आम्ही समुपदेशन करू, वकील देऊ, असं करू तसं करू, गुंडाळलं प्रकरण. आता राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत विजयाताई रहाटकर. त्यांचे खूप फोटो आहेत अमित शहांबरोबर, पंतप्रधान मोदींसोबत वगैरे. माझं त्यांना पब्लिक अपील आहे की तुम्ही डॉक्टर मनीषा जोशींना न्याय मिळवून देणार का. मी तुम्हाला गॅरंटी देतो ते नाही करू शकत. सगळे पुरावे आहेत. डायरेक्ट गुन्हा दाखल करायचा नाही करणार आहे. हा खरा प्रॉब्लेम. राज्य महिला आयोगाने सगळ्यात पहिल्यांदा आपला डेटा गोळा करावा, 100 व्हॉट्सअप नंबर डिक्लेअर करावे, कन्सल्टेशन्स द्यावे, 24/7 ठेवावी सर्व्हिस, 5-50 कोटीचं बजेट ठेवावं, एक चांगलं कॉल सेंटर उभं करावं. किती तक्रारी येतात, कोणत्या प्रकारच्या येतात, त्यांना कसं बायफिकेशन करायचं, कोणती अर्जन्सी आहे, कोणती केस कोर्टात गेली पाहिजे, कुठे मेडिएशनला गेली पाहिजे, वकिलांचा एक चांगला ग्रुप तयार करा, कन्सल्टेशनचा ग्रुप तयार करा, अवेअरनेससाठी व्हिडिओज बनवा, कंटेंट बनवा, बुकलेट्स बनवा चांगल्या. साधे तुमचे फोन लागत नाही, संध्याकाळी 6च्या नंतर तुमचे फोन लागत नाही, 6 दिवसभर फोन लागत नाही. तुमच्या इथे गेल्यानंतर इतकं सगळं निर्ढावलेलं निरुत्साही वातावरण आहे. कसले महिला आयोग आणि काय. या सगळ्या कॉन्सेप्ट ज्या आहेत ना, मानवी हक्क, महिला आयोग वगैरे, हे सगळे वेस्टर्न दिशेतून आलेले आहेत. त्या आपल्याला अजून पचलेल्या नाही आहेत. आपल्याला संस्था चालवायचं प्रोफेशनल ज्ञान नाही आहे. आपण अमेरिकेची फक्त कॉपी केली, ती नीट केलेली नाही. त्यामुळे आत्ता महिला आयोगाचं काहीही होणार नाही. मी निगेटिव्ह नाही आहे. काय करायला पाहिजे हे पण मी तुम्हाला सांगितलं.